मित्रांनो, अमिताभ बच्चन जे ह्या सदीचे महानायक म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर 1995 ते 2000 या कालखंडामध्ये ते पूर्णपणे बँक करप्ट झाले होते. त्यांचं वैयक्तिक जे अकाउंट होतं ते पूर्णपणे झिरो झालं होतं. एवढंच नाही की ते ज्या बंगल्यामध्ये राहतात, प्रतीक्षा बंगला, तो सुद्धा बँक करप्ट झाल्यामुळे तो सुद्धा गिरवी ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली. आणि हे सगळं होत असताना त्यांनी झालं असं होतं की त्यांनी स्वतःचं प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली होती. स्वतः त्यांनी 2, 4, 5, 10 मूव्ही पण बनवल्या, पण त्या काही चालल्या नाही, त्या फ्लॉप झाल्या, सुपर फ्लॉप झाल्या. आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावरती खूप मोठं कर्ज झालं होतं. त्यांच्या कंपनीवर खूप मोठं कर्ज झाल्या कारणाने हे सगळे प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागत होते. त्यांच्याकडे खूपच वाईट परिस्थितीमध्ये जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी विचार केला की प्रोडक्शनमध्ये ते नवीन होते, ते स्ट्रगल करत होते आणि त्याच्यामुळे त्यांना वाईट गोष्टींचं सामोरे जावं लागलं होतं. वाईट काळ त्याच गोष्टीमुळे आला होता. मग त्यांच्या विचारांमध्ये एकच गोष्ट आली की मी कोणत्या गोष्टीमध्ये बेस्ट आहे, मी कोणतं काम सगळ्यात बेस्ट करू शकतो, मला कोणत्या गोष्टीने इतक्या वरपर्यंत नेलं होतं, आकाशापर्यंत भिडवलं होतं. मग ती गोष्ट होती त्यांची ॲक्टिंग. मग शेवटी त्यांनी परत ॲक्टिंग करायचं ठरवलं. ते यश चोप्राजींकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला ॲक्टिंगचं काही काम असेल तर कृपया द्या. तेव्हा महावते पिक्चर, यश चोप्राजींचं कन्सेप्ट होती महावते पिक्चरची, आणि त्यांनी तो रोल दिला होता बोमन इराणीला. बोमन इराणी जे कॉमेडी ॲक्टर आहेत, त्यांनी खूप चांगले रोल केले. तो रोल त्यांच्याकडे होता. मग त्यांच्याकडचा तो रोल घेऊन त्यांनी अमिताभ बच्चनला दिला आणि ती मूव्ही सुपर डुपर हिट झाली. त्याच्यानंतर ते छोट्या पडद्यावर पण झळकले KBCमध्ये. त्यांनी ॲक्टिंगचं जे काही जिथे काही काम असेल, इव्हन छोट्या छोट्या ॲड पण त्यांनी केल्या त्या टायमाला. म्हणण्याचा तात्पर्य हा आहे मित्रांनो की ज्या गोष्टीमध्ये तुम्ही बेस्ट आहात ना, त्या गोष्टीमध्ये पूर्ण जीव ओतून द्या तुम्ही. तुम्हाला बघा किती मोठी सक्सेस त्या गोष्टीतून भेटणार आहे.